नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहिती आहे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात ताजे ताजे हिरवे मटार, पावटा, हिरव्या पालेभाज्या, बीन्स असे भाज्या फ्रेश भाज्या मिळत आहेत। आणि आज मी तुमच्यासोबत ह्याच पावट्यापासून भात कसा बनवायचा, त्याला पावटा भात सुद्धा म्हणतात किंवा मटार पुलाव कसा, तसा पावटा पुलावही तुम्ही म्हणू शकता, ही रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे कांदा लागणार आहे। तर 2 कांदे मी अशा पद्धतीने पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। त्याच पद्धतीने टोमॅटो सुद्धा आपल्याला तसाच पातळ स्लाइसमध्ये कापून घ्यायचं आहे। ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी निवडून पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये पावटा आहे, बीन्स आहे, थोडासा फ्लावर आहे, शेंगदाणे आहेत भिजवलेले आणि बटाटा सोलून सालं काढून तोही चिरून घेतलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता पण घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। चला तर आता भाताला फोडणी देऊया। तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे, त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि उभा पातळ चिरलेला कांदासुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। इथे मी रेडीमेड पेस्ट घातले, तुम्ही जरी आलं लसूण टेचून टाकलात तरी चालतं। त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो पातळ होण्यासाठी किंवा मॅश होण्यासाठी त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 5 मिनिटं अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि कांदा एकदम मॅश झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बारीक करूया आणि यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहोत, जसं की हळद, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला आणि ते मी गरम मसाला घातलेला आहे। हे सुद्धा छान तेलात परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या आपण भाज्या सोलून पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि या भाज्या घालून घ्यायच्या आहे। भाज्या तेलावर छान 1-2 मिनटं परतून घ्यायच्या। त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनटं त्याला वाफ काढून घ्यायचे। 5 मिनटानंतर झाकण काढून बघायचे, तुम्ही पाहू शकता भाज्यांना छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून घालून घेणार आहोत। तर इथे मी कोलम वापरलेला आहे, तुम्ही इंद्रायणी वापरू शकता किंवा रेशनिंगचा जुना तांदूळही वापरू शकता। ह्याने पावटा भात खूप छान होतो। कोल्हापूर, सातारा साईडला हा भात खूप जास्त प्रमाणात केला जातो। आमच्या इकडे सुद्धा हा भात बनवला जातो। तुमच्या इकडे ह्या भाताला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणी घातलं आणि अर्धा तास हा भात झाकण ठेवून मी शिजू दिला। मध्ये थोडासा चेक केला होता शिजला का नाही तो, आणि अर्ध्या तासानंतर झाकण काढून पहा किती मस्त असा भात झालेला आहे आपला तयार। नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्त झणझणीत असा पावट्याचा मसाले भात इथं आपला तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भात बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा, म्हणजे जे काय नवनवीन रेसिपीज येतील, शॉर्ट व्हिडिओ येतील, ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। इंस्टाग्रामवर सुद्धा माझा आयडी आहे, तिथे पण जाऊन तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।